राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्ताने आज आपण स्पेक्ट्रम या अभिनव असणाऱ्या उपक्रमाच्या द्वारे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्ताने मी डॉक्टर संतोष गायकवाड आपले विचार व्यक्त करीत आहे. मित्रांनो, महात्मा फुलेंच्या विचाराच्या वर्तमान काळाची प्रासंगिकता या व्याख्यानातून आपण चिंतन करूया. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या विचाराचाच विचार करून आपण त्यांच्या विचाराची वर्तमान काळामध्ये किती गरज आहे, त्याची प्रासंगिकता किती आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करीत आहे. महात्मा ज्योतिबा फुले आपल्या जगप्रसिद्ध असणाऱ्या विचारातून असं म्हणतात की विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले आणि एवढे अनर्थ, एवढे डिझास्टर हे फक्त एका अविद्येने केले. अविद्या या शब्दाचा अर्थच असा आहे, अविद्या या शब्दाचे वेगवेगळे पैलू आपण ज्यावेळेस बघतो तर त्याचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीला शिक्षण प्राप्त होत नाही त्या व्यक्तीचं जीवन हे मानव म्हणून उरत नाही, तर ते एक अमानवी जीवन म्हणून जंगली श्वापादासारखं त्याच्या जीवनामध्ये नवे नवे गोष्टी घडायला लागतात. कदाचित त्याच गोष्टीचं महत्त्व महात्मा फुल्यांना कळालं असेल, म्हणून त्यांनी त्यांच्या धर्मपत्नी माता सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने पुण्यासारख्या शहरामध्ये स्त्रियांसाठी शाळा सुरू केली. त्या शिक्षणाच्या ज्ञानगंगेचा परिणाम असा झाला की स्त्रियांच्या जीवनामध्ये आमूलाग्र स्वरूपाचा बदल घडून आला. भूतकाळात आपण त्या इतिहासामधून त्या गोष्टी पाहतोय. म्हणजे फुल्यांचे विचार फक्त भूतकाळापुरतेच मर्यादित नव्हते, तर वर्तमान काळामध्ये हे ते किती लागू आहे त्याचा परिणाम आजच्या काळामध्ये आपल्याला किती दिसतोय, दृश्य स्वरूपात आपल्याला तो कसा दिसतोय याचे जिवंत उदाहरण म्हणजे फुल्यांनी जर त्या काळामध्ये स्त्रियांसाठी शाळा सुरू केली नसती तर आजच्या काळामध्ये आपल्याला, आजच्या इतिहासामध्ये आपल्याला आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती सन्माननीय प्रतिभाताई पाटील, त्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, त्या कदाचित दिसल्या असत्या का? या भारताच्या पहिल्या पंतप्रधान सन्माननीय इंदिराजी, ज्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान, महिला पंतप्रधान म्हणून आपल्या समोर दिसतात, त्या दिसल्या असत्या का? आपल्या भारताची शान, जगाचा अभिमान लता मंगेशकर ज्या दिदी आहे त्या आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर कदाचित दिसल्या असत्या का? तर त्याचं उत्तरही मला तरी असं वाटतं नाहीच असं द्यावं लागेल. स्त्रियांसाठी सर्व शिक्षणाची द्वार, सर्व प्रगतीची द्वार ही खुली झाली म्हणून आपल्याला कल्पना चावला आकाशी भरारी घेताना दिसतात. सिंधुताई सकपाळ ह्या आपल्या दुःखाचं कारण हे शिक्षण आहे असं सिंधुताई सकपाळ सांगतात. त्या फुलांच्या प्रती आदर आणि आदरांजली व्यक्त करतात. त्या असं म्हणतात सिंधुताई की शिक्षणाने माझ्या जीवनामध्ये किती नुकसान माझं केलं आणि ते शिक्षण जर मला प्राप्त झालं असतं तर माझं चांगलं भलं झालं असतं, म्हणून सिंधुताई सकपाळने हजारो अनाथ असणाऱ्या व्यक्तींसाठी शिक्षणाची द्वारे खुली करायचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी वसतिगृह काढली. महात्मा फुल्यांचा विचार आज आपल्याला त्यांच्या ग्रंथातून आपल्याला व्यक्त करावासा वाटतो. त्यांचा जगप्रसिद्ध असणारा ग्रंथ गुलामगिरी, त्या गुलामगिरीच्या ग्रंथातून महात्मा ज्योतिबा फुले जातीभेद आणि व्यक्तीवर होणारे जातीभेदातून अन्याय, अत्याचार, समाजातील विषमता, प्रस्थापित संस्कृतीचं वर्चस्व या सर्व गोष्टीला कारणीभूत असणारे फुले असं म्हणतात की ते शिक्षणच हे सर्वात मोठं, त्याच्या शिक्षण न घेणे हे सर्वात मोठं त्याच्या पाठीमागचं कारण आहे. शिक्षण हे मानव मुक्तीचं प्रभावी साधन आहे हे महात्मा फुले त्या म्हणतात आणि आजही तो विचार आपण जर केला तर ते आपल्याला सिद्ध होताना दिसते. आज ते तुम्हाला भारतीय समाजामध्ये जी प्रगती दिसते, सर्व व्यक्ती जे प्रगती करताना दिसतात, त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना लाभलेल्या शिक्षणाची द्वार. त्यांचे शिष्य जगप्रसिद्ध असणारे विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा शिक्षणाचं महत्त्व त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून व्यक्त केलेलं आहे. शिक्षण प्रत्येकांना प्राप्त व्हावं यासाठी त्यांनी मिलिंद आणि सिद्धार्थ महाविद्यालयासारखी महाविद्यालये या भारतामध्ये काढली आणि प्रत्येकांना शिक्षण प्राप्त व्हावं, प्रत्येकाने विकासाच्या गंगा प्राप्त व्हाव्या, स्त्रियांना त्यांचा मूलभूत अधिकार प्राप्त व्हावा. स्त्री ही पुरुषाप्रमाणेच एक मानव आहे, एका भावाप्रमाणे तिलाही नैसर्गिक दत्त अधिकार आहेत, म्हणून बाबासाहेबांनी फुल्यांना आपल्या कृतीतून आदरांजली वाहण्यासाठी हिंदू कुळबिल सारख्या विचार असे विधेयक या भारतीय कायदेमंडळामध्ये मांडलं आणि ते जेव्हा संमत होते तर स्त्रियांचा विकासही आपल्याला आज होताना दिसतोय. मित्रांनो, मला असं वाटतं की गुलामगिरीमधून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी मानवाच्या विकासासाठी जो मंत्र दिला, जो
उपाय सांगितला तोच विकासाचं सार आपल्याला मानवी अधिकारामध्ये आज आपल्याला दिसते. आणि पुऱ्यांचा दुसरा ग्रंथ म्हणजे शेतकऱ्यांचा असूड. त्या शेतकऱ्यांच्या असूडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले असं म्हणतात की शेतकऱ्याला हा जगाचा पोशिंदा आहे, पण तो कर्ज व्यापारी सावकाराच्या जाचामुळे तो किती परेशान झालेला आहे आणि त्याचं दुःख दूर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. फुल्यांनी त्या काळामध्ये सुद्धा ते विचार व्यक्त केलेत. आपलं मायबाप सरकार शेतकऱ्यांच्यासाठी सर्व काही योजना करत आहे. सर्व गोष्टी आज शेतकऱ्यांच्या विकासासाठी, त्यांच्यासाठी त्यांना बियाणे मोफत भेटावी, ते ताकदीने उभा राहावा यासाठी सहकारी वेगळ्या बँका आहेत. पण फुल्यांचा विचार जर आपण आज मांडला तर हा जगाचा पोशिंदा सावकाराच्या जाचातून पूर्णपणे मुक्त होईल. तो स्वतःच्या पायावर उभा असेल, तो स्वावलंबी बनेल, त्याच्या धान्याला स्वतःचा एक न्याय हमी भाव प्राप्त होईल. मित्रांनो, मी संतोष गायकवाड महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या त्या विचाराच्या विषयी तुम्हाला काय बोलणार. कारण महात्मा फुल्यांचे विचार त्या भूतकाळामध्ये सुद्धा तितके प्रभावी ठरले, वर्तमान काळामध्ये सुद्धा ते प्रभावी ठरत आहेत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ते प्रभावी ठरणारच, हे त्रिकालाबाधी सत्य आहे. शिक्षण हे खरे मानवमुक्तीचे साधन आहे. जात धर्म वंश लिंग या पलीकडे जाऊन सर्वांना समानतेची वागणूक मिळावी. फुल्यांच्या विषयी मला असं म्हणावं लागत की शोषितांना दिला आधार, स्त्रियांना दिला मान सन्मान आणि फुल्यांच्याच विचारामुळे होतोय आपला भारत महान, आपला भारत महान. मी संतोष गायकवाड त्यांचा एक पाईक म्हणून फुल्यांच्या विषयी मला शेवटीला असं म्हणावं लागतं की मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुमचे पोवाडे गातील उद्या तोफांचे चौगडे. फुल्यांच्या या विचाराला स्मरण करून आणि अंधश्रद्धेतून सर्वांना आपण सावरून आपण सम्यक दृष्टीने जीवन जगूया, विज्ञानवादी विचार करूया, चिकित्सक विचार करून हीच खरी फुल्यांच्या चरणी केलेली सर्वात मोठी आदरांजली ठरेल. जय हिंद, जय ज्योती. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.